त्याच्यानंतर वेगवेगळे पॅक आहेत. मी तुम्हाला दुपारून किंवा उद्या किंवा कधी टाकते जसं मला वेळ मिळेल. तर आज जो आपण पॅक केला आहे तो फक्त आपला अप्लाय करायचा आहे. बाकी दुसरं काहीच करायचं नाहीये. त्याच्यानंतर एक टी सांगते मी, ती प्रत्येकाने घ्याच. म्हणजे आपण सरांनी स्मृती सांगितली आहे, त्याच्यावर तुम्हाला एक टी सांगते मी, हर्बल टी, की आपल्या जास्वंदाचे जे फुलं असतात ते पाणी उकळायचं आणि त्यात 2-3 फुलं टाकायची आणि त्याला काही नाही 1 मला वाटतं 30 आणि 1 मिनिटं खूप होतो. त्यातला सगळा त्याचा जो अर्क असतो तो पाण्यात येतो. हे ड्रिंक तुम्ही घ्या. तुमच्या स्किनसाठी, हेअरसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि 15 दिवस जर तुम्ही कंटिन्यू घेतलं तर तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये, हेअरमध्ये लगेच फरक पडेल आणि हे तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकतात, मोठ्यांना पण देऊ शकतात. त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये. त्याचे बेनिफिट्सच खूप जास्त चांगले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही नंतर मी जे पॅक सांगितले ते खूप सारे पॅक आहेत. हळू-हळू मी तुम्हाला एक-एक सांगतेय. बट तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा किंवा पानाचा तुम्ही लेप करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शॅम्पूकडे खूप वळतो आजकाल. तर शक्यतो तुम्हाला आम्ही पॅक लावला आहे. तुमच्याकडे मुलतान माती असेल तर हेअर वॉशसाठी ती वापरा तुम्ही. म्हणजे पाणी आज तर फक्त पाणी वापरा, शॅम्पू आपल्याला वापरायचं नाही कारण कालच आपण ऑइलिंग आणि शॅम्पू केलेला आहे. बट आज जर तुमच्याकडे असेल मुलतानी माती तर तुम्ही मुलतानी मातीने त्याला वॉश करा. त्याच्यानंतर आधीच्या काळात म्हणजे आता आम्ही नंदुरबारचे तिकडे आमच्याकडे आदिवासी लोक असायचे, ते काळ्या मातीनेच केस धुवायचे. त्यांचे पण केस खूप चांगले असायचे. बट आता आपल्याकडे फर्टिलायझर खूप प्रमाणात यूज होतो म्हणून आपण ती काळी माती अवॉइड करतो. बट मुलतानी माती तुम्ही वापरा. खूप चांगली आहे. त्याचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे फ्रिजी हेअर होतात म्हणजे असे कोरडे होतात ते होणार नाही. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. भात, केळं याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. खूप साऱ्या जे तुम्ही खाऊ शकता म्हणजे जे मी तर असं म्हणेल जे आपण खातो तेच आपण वापरावं. बट फक्त केस धुण्यासाठी आपण शिकाकाई. तुमचा माईक ऑन करा. कुणीतरी मध्येच माईक ऑन केल्यामुळे मला ते बंद करावं लागलं. हॅलो. हा, येतोय आवाज. ओके. मुलतानी मातीपर्यंत आपण आलो होतो. मुलतानी माती तुम्ही वापरा आणि काळी माती जर तुम्हाला वापरायची असेल तर शेतामध्ये जिथे की आपण फवारे वगैरे करत नसेल तिथली माती आणा. ती स्वच्छ पाण्याने एवढी जर एक बाउल जर माती तुम्ही आणली असेल तर त्यात 5 बाउल तुम्ही पाणी टाका. रात्रभर तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून द्या. कारण की थोडे किडे म्हणजे काय असतं की थोडे फर्टिलायझर असतात किंवा काय असेल कण असतील ते मातीचे ते सगळे निघून जातात. असं करून ती वाळवून घ्यायची आणि तीच वापरायची. तुम्ही ते फेसला पण वापरू शकतात आणि केसांनाही वापरू शकतात. जे दोन्ही बेनिफिट्स आहेत. शक्यतो तुम्ही शॅम्पू वापरण्याचा अभ्यास करू नका कारण किती पण हर्बल म्हटलं तरी त्याच्यामध्ये केमिकल असतातच. मी तुम्हाला 1-2 दिवसांनी एकदा शॅम्पू तयार करून डायरेक्ट व्हिडिओ पाठवते, नाहीतर मग मी तुम्हाला रेसिपी पाठवते ते कसं तयार करायचं. बाकी कोणाला काही शंका आहे अजून? ते वारुळाची माती पण आपण वापरू शकतो ज्या हो, ठिकाणी. वारुळाची पण माती वापरू शकतो. बट ते वारुळाच्या मातीमध्ये काय असतं, कधी-कधी मुंग्या आहेत का काय आहे ते माहिती नसतं आपल्याला, नाही म्हणून नाही, मी नाही ते सांगितलं. आपण ज्या ठिकाणून ते वारूळ सोडून जातात अशा ठिकाणची वारुळाची माती आपण नॅचरोपॅथी शिबिरामध्ये वापरतो. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण ज्या ठिकाणून त्या वाळवी काय करतात, काही काळापर्यंत तिथं राहतात, नंतर ते वारूळ सोडून जातात, दुसरीकडे वारूळ बनवतात. मग ते म्हणजे तिथून निघून गेलेल्या ठिकाणची माती आपण वापरू शकतो, एवढंच मला. आणि काल जो आपण फेस पॅक बनवला तो फेस पॅक मध्ये काय काय वापरलं ते सांगून आपण सुरू करूया आता. काल काय काय इन्ग्रेडियंट्स आपण रात्री भिजत घालून ओके. सकाळी त्याची पेस्ट बनवली होती ते एकदा पुन्हा रिपीट हो, करा. ही पेस्ट मी आता बनवून मी रेडी आणली. रेडी म्हणजे मी केली सकाळी तयार. मला वाटतं सगळ्यांची तयार झाली असेल. आपण याच्यामध्ये वापरलंय, जवस वापरला आहे, मेथी वापरली आहे, त्याच्यानंतर तांदूळ वापरले आहेत, आवळा पावडर वापरले, जास्वंदाचे फुलं, पानं, कढीपत्त्याची पानं वापरली आहे आणि 3 आपण कॅप्सूल व्हिटॅमिन ईच्या वापरल्या आहेत. हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि हा फक्त अप्लाय करायचा. आज आपल्याला याला मसाज करायचा नाही कारण कालच आपला मसाज आणि वॉश झालाय. त्याच्यामुळे आता फक्त अप्लाय करणार आहे आपण. हा तुम्ही 1.5 ते 3 तास, 2 तास तुम्हाला जेवढा आज संडे आहे जेवढा वेळ तुम्ही राहू देऊ शकता तेवढं राहू द्या. कारण की हा प्रोटीन पॅक म्हणतात त्याला. आपल्या केसांना खूप गरजेचं आहे. याच्याने आणि इंटरनल तर आपण घेणारच आहोत. तुम्हाला म्हटलं आता कढीपत्ता घ्या आणि ते जास्वंदाचं ते टी म्हटली मी तुम्हाला, हे तुम्हाला खूप बेनिफिट मिळते केसांसाठी, स्किनसाठी. आणि हा पॅक तुम्ही फक्त आज अप्लाय करा आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला जे आपण वापरतो जटामासी आहे किंवा मग आपले ब्राह्मी आहे, त्याच्यात जे आधीपासून जे हर्ब्स आपण वापरत आलोय त्याचा पण
तुम्हाला लिस्ट करून पाठवते. तुम्हाला जसा वेळ मिळेल आज हा पॅक, उद्या तो पॅक असं करत, करत, करत तुम्हीच एक वेळा तुम्हालाच कळेल, की अरे बापरे! आपल्याला हे वापरल्याने हे छान हा बेनिफिट मिळाला, ते वापरलं ते बेनिफिट त्याप्रमाणे इन्ग्रीडियंट्स कमी जास्त क्वांटिटी तुम्ही करू शकता. आता आपण हा अप्लाय करणार आहोत. मी हा घेतलेला पॅक. त्याच्यात त्याला तुम्ही फक्त अप्लाय करायचं आहे, काहीच नाही करायचं. व्हिटॅमिन ईच्या गोळ्या तुम्ही कंपल्सरी टाकायच्या मध्ये. त्याच्यात तुम्ही दही आणि मध टाकायचं सांगायचं दही आणि विसरले. दही आणि मध टाकले अजून. दही हे आपल्या केसांना नरिशमेंट देतं. म्हणजे आपल्याला नंतर जे आपण कंडिशनर करतो, म्हणजे आपण हेअर वॉश झाल्यानंतर आपल्याला बघा केस आपल्याशिवाय आपल्याला वृक्ष वाटतात. तर दहीमुळे काय होतं, की दहीमुळे ते कंडिशनर आपोआप होतं. तुम्हाला कंडिशनर वापरायची गरज पडत नाही. आणि एक तुम्हाला बरं मला एक विचारायचं आहे, की काल आपण जे केलं त्याच्याने कोणाला बेनिफिट मिळाला का नाही मिळाला? मला काही फीडबॅक मिळालाच नाही. शेवटी आपण रिव्ह्यू घेऊ. आता एकदा आपण लावून घेऊ. बरं, बरं. बरं ओके. हे आपण ट्राय करूया. आणि हे लावताना ही ही पहिली जी बट आहे, तर हे ते नंतर पण लावू शकता किंवा मग नंतर लावायचं तर नंतर पण लावू शकतात. फक्त अप्लाय करायचंय. का लावून दाखवू? नाही, लावून दाखवा ना. प्रॅक्टिकल पूर्ण ओके. झालं पाहिजे. ओके, ओके. हे बघा हे तर सेंटरचा पार्ट घ्यायचा सगळ्यात आधी आपण. इथे बॅकला पण लावायचं केसांच्या. आणि हे पूर्णतः असं जेवढी आपली लेंथ आहे खालपर्यंत. असं झालं की याला असं फिरवायचं. याच पद्धतीने तुम्ही एक 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 बट घ्या. कधी पण अप्लाय करताना किंवा काय करताना केस हे विचारलेलेच पाहिजे तुमचे. कपडे सांभाळून करा. म्हणजे ऍक्च्युली माझेच घाण होतंय. कपडे घाण होऊ द्या, पण केसाचं थोडे आरोग्य. किचकट काम आहे पण त्याचे बेनिफिट्स खूप आहे तुम्हाला. तुमचे केस चांगले राहण्यासाठी. पूर्वीच्या काळी शॅम्पू नव्हते, साबण नव्हत्या. मग त्यावेळेस शिकेकाईने केस धुतल्या जायचे, रिठ्याने केस धुतल्या जायचे. त्यानंतर आणखी आवळा पावडर वापरल्या जायची. रिठा, आवळा आणि शिकेकाई आणि ॲलोवेरा हे तुमच्यासाठी केसाच्या आरोग्यासाठी जगातले सगळ्यात चांगलं म्हणजे शॅम्पू आहेत. तर तो शॅम्पू कसा बनवायचा त्याची पण रेसिपी तुम्हाला मनीषाताई सांगणार आहे. त्यांनी नाही सांगितलं तर मी पण सांगेल. तेल कसं बनवायचं केसाचं ते पण ते सांगणार आहे तुम्हाला. शॅम्पू कसा बनवायचा घरी ते पण सांगणार आहे. जे तुम्ही कंडिशनिंग करता केसाला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन 1,500 2,000 हजार रुपये खर्च करता, तर त्याच्यापेक्षाही चांगले केस तुमचे होतील. हे मी आता अप्लाय केलं आहे. आणि तुम्ही याला 2 ते 3 तास राहू द्या. पण बरं एक सांगते मी तुम्हाला, जेव्हा तुम्ही वॉश करतात ना तेव्हा हे केस हे घ्या, याला असा मसाज करा. हे अत्यंत महत्वाचं आहे. असं असं करूनच कधी पण वॉश करायचं. थोडे परिश्रम लागतात पण
तुमचे केस टिकवण्यासाठी हे तुम्हाला करावंच लागेल. याच्याने तुमचे केस आज एकदम सॉफ्ट होतील, शायनी होतील, हेल्दी होतील. तुम्हालाच कळेल की काय बेनिफिट मिळालंय मी सांगण्यापेक्षा. आणि तुम्हाला सांगते मी, ज्याचे केस पांढरे झाले असतील 1 वर्षभर तुम्हाला ते एक 2 गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगते, त्या तुम्हाला 3 वर्षभर खाव्या लागतील. त्यांचे तुमचे केस काळे होतील म्हणजे होतीलच. तर काय करायचं, आपल्याला काळी तीळ घ्यायची. काळी तीळ आणि मध आणि आपण ज्या कांद्याची बिया जे म्हणतो आपण, त्या घ्यायच्या आपल्याला. म्हणजे आपण काळी तीळ 2 चमचे घेतले तर नाव ते काय कांद्याची बिया ज्या आहेत आपल्या, कलोंजी तर कलोंजी ती 1 चमचा घ्यायची आणि 2 चमचे त्याच्यामध्ये आपल्याला मध घालायचंय. कुणी ते मध्ये तुम्ही ग्राइंड करून घ्या. कांद्याची बी मध्ये आणि कुणीही हे चालू करू नका. काळी तीळ हे जसं ग्राइंड झाल्यानंतर काय करायचं, काढून घ्या. एका काचेच्या बाटलीमध्ये त्याला ठेवा. त्याच्यामध्ये मध घाला आणि रोज सकाळी एम्प्टी स्टमक हे तुम्ही 1 स्पून किंवा 2 स्पून घेऊ शकता. हे तुम्ही जास्त दिवसाचं करायचं नाही. हे फक्त 8 दिवसाचंच करून ठेवायचं. कधी फ्रेश गोष्ट कधी पण चांगली असते. आणि स्वच्छ काचेच्या भांड्यातच तुम्ही ठेवा. कुठलं स्टीलचं वापरू नका, प्लास्टिकचं वापरू नका. काचेची बरणी घ्या छोटी. त्याचं थोडं थोडंसं मोठं असेल ती घ्या, म्हणजे तुम्हाला काढायला त्रास होणार नाही. पण तुम्ही हे करून बघा. आणि 5 कढीपत्त्याची पानं कंपल्सरी घ्या. एवढं जरी केलं तरी तुमचे केस खूप चांगले राहतील. कारण की बाहेरून आपण अप्लाय करतो, बट हातून पण आपण त्यांना तेवढंच आपल्याला काही प्रोटीन्स, विटामिन्स जे असतात आपल्याला ते कमी पडतात, म्हणून आपले केस खराब होत असतात. कॅल्शियम कमी पडतं आपल्याला. तिळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आहे. काळी तीळ तर आपल्यासाठी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर तुम्ही एक आठवडा कधी 2 म्हणजे 15 दिवसांनी काळी तिळाचा लेप किंवा पांढरी तीळ असतं, याला भिजत घालायचं 2 ते 4-5 तास. त्याची पेस्ट करायची, अप्लाय करायचं. तुम्ही खाण्याची गोष्ट काही अप्लाय करू शकता, जी केसांसाठी चांगली आहे. त्याच्यानंतर इकडचे पुढचे केस ज्यांचे जातात पटकन, तर मेथी आपली कोथिंबीर असते, तर तिची पेस्ट करायची आणि ती 1 तास लावून ठेवायची. त्याच्याने पण इकडचे पुढचे केस असतात आपले, ते ग्रोथ व्हायला खूप बेनिफिट मिळतात. आपला आता क्लास संपलेला आहे. तर कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर मग आपण थांबूया इथे. हा, आवाज नाही येतो तुमचा. अटकले बाई बोलते. व्हिडिओ पाठवा मॅडम. व्हिडिओ पाठवा मॅडम. बरं बरं, ठीक आहे. तुमचा व्हिडिओ पाठवा. येस येस येस. तुमचा व्हिडिओ पाठवा. मला काही शंका आहे लक्षात का? राहील आमच्या. हा बस झालं. बरं तुमची बरं, ठीक आहे. मी भावना नंतर लिहून कळाल्या. पण पाठवते. पण मग 2-3 दिवस द्या. मग सगळे हे जे आहे सगळे मेथड आणि काय इन्ग्रेडियंट्स कसं लावायचं काय सगळं, आणि तुम्हाला जे मी आता बोलले ते पण सगळे लिहून पाठवते. 2-3 दिवसात पाठवते. हो. नमस्कार ताई. मी सुवर्णानेर बोलते. माझा ओके. मुलगा 1 वर्षाचा आहे. त्याचं असं टक्कल पडतं आहे, असं म्हणजे साईडला म्हणतो ना बरं. आपण. तसं. ओके, मग ओके. त्याला मी कोथिंबीरची पेस्ट सांगितली, ती लावावी हो की काय हो, ती करावं? लावा तुम्ही. आवळा पावडरचा पॅक त्याला सांगा लावायला. आवळा आतून घ्या. आवळा एक असं आहे आपल्या म्हणजे पृथ्वी तलावाचं अमृत म्हणतो आपण. जसं ताक आहे तसंच आवळा पण आहे. आवळ्याचे एवढे बेनिफिट्स आहेत. आपण आणि ज्या पद्धतीने आपण घेतो त्या पद्धतीने तुम्ही मुरब्बा घ्या किंवा त्याचे रोज त्याचे ज्यूस पिऊन घ्या. त्याचे कुठल्याही पद्धतीने जरी घेतला आपण त्याला, तरी त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते कमी होत नाही. आवळा द्या, भरपूर प्रमाणात त्या आवळा खायला लावा त्याला. आणि एक जपा कुसुम म्हणून एक ऑइल मिळतं. जपा म्हणजे काय असते, हा संस्कृत शब्द आहे. जास्वंदाचं फुल असतं, त्याचं ऑइल मिळतं. जपा कुसुम म्हणून ते वापरायला लावा. त्याच्याने बेनिफिट त्यांना नक्की मिळेल. आणि मी आता पॅक सांगितला आहे, पॅक लावला तरी पण चालतो याच्याने, कारण याच्यात मेथी आहे, राईस आहे, जवस आहे, सगळे इन्ग्रेडियंट जे अति महत्वाचे, ॲलोवेरा आहे, आवळा पावडर, सगळे हा जरी पॅक त्यांनी आठवड्यात 2 आठवड्यात लावला तरी पण बेनिफिट त्यांना मिळेल. त्याच्यानंतर काही चाई वगैरे पडले असेल तर त्याच्यावर पण मी उपाय सांगते. एक उद्या किंवा मग परवा, असं 2 दिवसामध्ये मी सगळ्या गोष्टी जे मला वाटतात की केसांशी रिलेटेड आहे त्या मला जे वाटतं त्याप्रमाणे मी लिहून पाठवते. जपापासून तेल वापरायला लावा. त्याच्याने खूप बेनिफिट मिळतात. जे केस पण चांगले राहतात, आपले काळे पण होतात. नाही, जपा लक्षात आलं, जास्वंदाचं तेल वागा, सरळ सोपं.
जास्वंदाचं तेल आपण घरी पण बनवतो, त्याची रेसिपी हो, पण घरी पण बनवू तुमच्यासोबत शकतो. शेअर केला जाईल. दररोज आपण पूजेचे जे जास्वंदाचे फुलं असतात ते फेकून न देता त्याला सुकवून ठेवायचे आणि त्याचं तेल कसं बनवायचं ते मी तुम्हाला रेसिपी आहे आपल्याकडं, ते मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईल. बर. आणि धन्यवाद ताई. सर्वात महत्त्वाचं ओके. काय आहे की नुसतं वरतून ॲप्लाय करू नका. जसं मनीषाताईंनी आतून सांगितलं जेवढं तुम्ही तसं घ्याल. आतून आवळा आहे, ॲलोवेरा आहे, त्याच्यानंतर काळे तीळ आहे, कलोंजी आहे. हे आपल्या पोटात जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के हे 4 व्हिटॅमिन अतिशय गरजेचे असतात. ते पोटातून जाणं पण गरजेचे असतात. आता आपण वरतून ॲप्लाय केले तर पोटातून ते अन्नपचन संस्थेत जाणं, अन्नपचन संस्थेतून रक्तात जाणं, रक्तातून ते केसांना कितपत मिळतात याची काही शाश्वती नसते. म्हणून आपण हा फेस पॅक जो आज तयार केला त्याच्यामध्ये दही आहे. दह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे खूप कॅल्शियम पण असतं, व्हिटॅमिन पण असतं आणि बऱ्याचशा प्रकारचे काही ॲमिनो ॲसिड असतात. ते पण आपल्या केसाला पोटातून मिळण्याऐवजी डायरेक्ट पण केसाला मिळतात. जे जे आपण ॲप्लाय केलं ते आपल्या पोटात जाणंसुद्धा गरजेचं आहे. जास्वंद हे महाभृंगराज आहे, माका आहे, जास्वंद आहे, त्याच्यानंतर आवळा आहे, जटामासी आहे, असे अनेक आणखी 4-5 हे विसरले, त्याचे नावं लक्षात राहत नाही. पण हे केसाच्या आरोग्यासाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त असणारे हे जडीबुटी आहे. या पोटात पण जाणं गरजेचं आहे. त्याचं तेल पण बनवून ते तेल पण लावणं आपण गरजेचं आहे. जे आपण वेगवेगळे तेल ऐकतो, सेसा ऑइल, पतंजलीचं आपलं पतंजली केशकांती ऑइल, त्याच्यानंतर नवरत्न ऑइल, आत्ता यांनी जपा तेल म्हणून एक सांगितलं, नवीनच मी ऐकलं आणि छान. जपा म्हणजे जास्वंद आणि जास्वंद हे केसाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर प्रत्येक प्रकारचे आयुर्वेदिक तेलं लावणं गरजेचं आहे. पण काही तेलं बाहेर शाश्वत मिळत नाही. आता आमच्या पाहुण्यांनी एक लावलं, फ्री त्यांची मसाज करून दिली, तेलाची एक ॲडव्हर्टाईज, नाव नाही सांगत मी. पण त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर सूज आली आणि पूर्ण केसामध्ये त्यांच्या अक्षरशः तिखट टाकल्यासारखी आग एक 8-10 दिवस होत होते. तर बाहेरचे तेलं घेण्यापेक्षा जसं मनीषाताईंनी सांगितलं आपण घरीच ते तेलं बनवू शकतो आणि घरी बनवलेले कुठलेही तेल किंवा कुठलाही फेस पॅक किंवा कुठलाही हेअर पॅक किंवा कुठलाही हे जे आपल्या अन्नपदार्थामधूनच हे सगळे घटक घेतल्या जातात आणि त्या अन्नपदार्थामधूनच त्या गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात. म्हणून आजच्या या क्लासमध्ये तुम्हाला फेस पॅक कसा बनवायचा या संदर्भात मनीषाताईंनी अतिशय उपयुक्त माहिती दिली. बरोबर आपल्या फूट मसाज आणि इयर मसाज म्हणजे कानाची मसाज कशी करायची त्याविषयी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. व्हिडिओ मोठे होतात म्हणून ते डायरेक्ट व्हॉट्सअपवर येत नाही, त्यामुळं ते यूट्यूबवर टाकावं लागतात. कालचा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर टाकलेला आहे. किती जणांनी बघितला, किती जणांनी नाही मला माहिती नाही. पण तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना पाठवा, सबस्क्राईब करा. आजचेही 2 व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्या जाईल. त्याच्यानंतर मग तुम्ही तो इतरांना पण पाठवू शकता. त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. जसं मेथी आहे, तीळ, काळे तीळ एक विसरले होते, काळे तीळ आहे, मेथी, काळे तीळ, जवस हे 3 इन्ग्रेडियंट्स महत्त्वाचे. त्याच्यानंतर जास्वंदाचे फुलं आणि त्याच्यात थोडं खोबऱ्याचं तेल लावायचं म्हणजे केसाचा गुंता होत नाही. खोबऱ्याचं तेल त्याच्यात टाकायचं, असा फेस पॅक हेअर पॅक बनवायचा आणि पूर्ण केसाला त्यांनी ॲप्लाय केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. त्याबद्दल आरोग्य संवाद प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर त्यांचा आपण ऋणी नाही म्हणता येणार, कारण ते आपल्या साधक आहे. आपण त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. म्हणजे पुढंही त्यांनी असेच मौल्यवान त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करावं. त्या पण एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहे, योग शिक्षक पण आहे. पण त्यांच्या कामाच्या व्यापामुळं त्यांना बाकीच्या गोष्टी काही करता येत नाही. पण त्यांनी आजच्या या क्लासमध्ये वेळात वेळ काढून आपल्या सर्व साधकांना, आपल्या त्या परिवाराचे सदस्य आहेत त्याच्यामुळं पुन्हा मी त्यांचे धन्यवाद मानत नाही. तर त्यांनी अशाच नवीन नवीन एक रेमेडीज आपल्याला सांगाव्या अशी मी त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा क्लास म्हणजे आजचा हा क्लास इथं संपला असं जाहीर करतो. जय गुरुदेव. हा व्हिडिओ तुम्हाला टाकला जाईल, ग्रुपवर टाकला जाईल.
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता, त्याचं उत्तर त्या तिथंच देण्याचा प्रयत्न करतील. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर.